सरांनी जेव्हा केव्हा असं पेपर फुटतात नाहीतर निकालात काहीतरी गडबड होत्या तेव्हा विद्यार्थ्यांचा विश्वास उडू शकतो। त्याचं कारण म्हणजे शिक्षकांना आपण गुरु मानतोय आणि जेव्हा काही शिक्षकच या सगळ्या गोष्टींमध्ये फ्रॉड करतात तर नुसतं शिक्षण व्यवस्थेचीच नाही तर गुरु आणि शिष्य ही परंपरा सुद्धा बदनाम होत्या। आमच्यासारखे खेड्यापाड्यात येणारे असे लई विद्यार्थी आहेत जे शिक्षणासाठी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी इथं मुंबई पुण्यात येतात। मग ते सांगली कोल्हापूर सातारा अहिल्यानगर अशा अनेक गावातनं सगळे येतात। ते एका विश्वासावर रात्रंदिवस मेहनत करतात, कष्ट करतात, अभ्यास करतात आणि मग एवढं सगळं करून जेव्हा पेपर फुटतात किंवा अशी कुठली घटना घडते तेव्हा त्यांच्या मनाला किती दुःख वाटत असतंय याचा आपण केव्हा विचारच करू शकत नाही। कारण इथं येणारा प्रत्येक जण काही ना काहीतरी स्वप्न घेऊन येत असतं। तर तुमच्यासारखे शिक्षण मंत्री आहेत म्हणून आम्हाला कसलीच चिंता नाही। आम्हाला चांगलंच माहित आहे की आमची सिस्टम एकदम सुरक्षित हातात आहे। ही परीक्षा माझी पहिली पायरी होती आणि तुमच्या सगळ्यांबरोबर ही पहिली पायरी मी यशस्वीपणे चढलो। गुलाबचा फाहीचा इथून पुढे बी मी लई मेहनत करीन, अभ्यास करीन, कष्ट करीन आणि माझं स्वप्न पूर्ण करीन। धन्यवाद। ऑल द बेस्ट। थँक्यू सर। यस, धन्यवाद। थँक्यू थँक्यू। थँक्यू सर, थँक्यू। वा कमळी वा। नाही, खरोखरच मला तुझा प्रचंड अभिमान वाटतोय। तुझ्यामुळे आज या कॉलेजमध्ये शिक्षण मंत्री आले, अभिमान वाटतो तुझा। पण एक गोष्ट सांगताना मला खेद होतोय ते म्हणजे आपल्या कॉलेजचे स्टुडंट जी आजवर टॉप करत होती अनिका महाजन, ती मात्र या परीक्षेमध्ये